पण योहानाचं शुभवर्तमान याचा 3रा अध्याय याला ओपन करूया. योहान शुभवर्तमान सगळ्यांना विनंती. 3रा अध्याय आणि 16 वचन ख्रिसमसच्या मन्नासाठी गोल्डन वर्स ऑफ द बायबल. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16 वचन. हे जे वचन आहे मन्नाचं वचन आहे. त्याचप्रमाणे लूका शुभवर्तमान याचा 1ला अध्याय 26 ते 35 वचन. हे जे शास्त्र भाग आपण निवडलेले आहेत हे ख्रिसमस शास्त्र भाग आहेत. आणि हे जे ख्रिसमस शास्त्र भाग आहेत इथून आपण ख्रिसमस म्हणजे काय, ख्रिसमसचं रहस्य काय, ख्रिसमसचा इतिहास काय, ख्रिसमस जो आहे हा चर्चसाठी महत्वाचा आहे का, ख्रिसमस जो आहे हा आपण पाळला पाहिजे का, याच्याबद्दल बायबल काय सांगतं, याच्याबद्दल अपोस्टोलिक कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं, याच्याबद्दल पहिल्या मंडळीत काय होतं, दुसऱ्या शतकातल्या मंडळीत काय होतं, 3ऱ्या शतकातल्या मंडळीत काय निर्णय घेण्यात आले आणि 4थ्या शतकातल्या मंडळीने काय केलं, या सगळ्या ज्या गोष्टी हाताळत असताना अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, अनेक प्रकारचे विवाद आहेत, अनेक प्रकारचे वेगवेगळे खोटे शिक्षण ख्रिसमस आणि या सर्व सणाला धरून आहेत. हे सगळे आपण हाताळत असताना योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16 वचन हे ख्रिसमसचं बेस आहे. त्या ठिकाणी म्हटलं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि तो अशासाठी दिला की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला काय मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं. योहानाचं शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं प्रेम त्याने आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवून कशा प्रकारे प्रगट केलं याबद्दल आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानात पाहायला मिळत आहे. आणि योहान हे पत्र किंवा हे शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतं फार विचारपूर्वक आणि फार सिस्टमॅटिकली लिहित आहे. लूका शुभवर्तमानाचा 1ला अध्याय आणि 26 पासून पुढे जर तुम्ही वाचत गेले आणि मत्ती शुभवर्तमानाचा 1ला अध्याय आणि 2रा अध्याय तुम्ही जर वाचत गेले तर हे 2 शुभवर्तमान बायबलमध्ये असे आहेत की जे येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल डिटेल्स देतात. 4 शुभवर्तमान आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. मत्ती शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान, लूका शुभवर्तमान आणि योहान शुभवर्तमान. या 4 शुभवर्तमानामध्ये 2 शुभवर्तमान जे आहेत ते येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल तेवढी माहिती आपल्याला देत नाहीत जेवढी आम्हाला लूक आणि मत्तीमध्ये पाहायला मिळते. आणि म्हणजे 2 शुभवर्तमान जर आम्हाला ख्रिसमस चांगलं समजून घ्यायचं आहे तर हे 2 शुभवर्तमान आम्हाला त्या ठिकाणी बेस आहेत. एक शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतं मत्तीचं आहे, दुसरं लुकाचं आहे. आता मत्ती जो आहे आम्हाला पाहायला मिळतं मत्ती हा स्वतः येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे. मत्ती जो आहे हा स्वतः येशू बरोबर असायचा आणि म्हणून मत्तीचे जे अनुभव आहेत ते त्या ठिकाणी मत्तीने मांडलेत. प्लस त्याने जे पाहिलं, आजमावलं आणि पवित्र आत्म्याने जे काही त्याला सांगितलं त्याने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं लूक जो आहे हा जरी येशूचा शिष्य नसला 12 पैकी एक, पण हा वैद्य आहे, डॉक्टर आहे, फार उच्च शिक्षित आहे. आणि या लुकाने 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. पहिलं जे पुस्तक आहे लूका शुभवर्तमान आणि दुसरं जे पुस्तक आहे प्रेषितांचं कृत्य. ह्या 2 पुस्तकाचा लेखक जर कोण असेल तर तो लूक आहे. आणि म्हणजे 2 लेखक फार महत्वाचे आहेत. या 2 लेखकाच्या अगोदर एक जे पहिलं शुभवर्तमान 1ल्या शतकामध्ये 70व्या साली प्रदर्शित झालं ते होतं मार्क शुभवर्तमान. लक्षपूर्वक ऐका चर्च, आणि माझी इच्छा आहे की हे बारकाईने तुम्ही ऐकावं. आणि जे मला टीव्हीवर ऐकत आहे प्लीज लिसन दिस व्हेरी केअरफुली, कारण आपण बेस जो आहे ख्रिसमसचा तिथं हात घालत आहोत. आणि आम्हाला पाहायला मिळतं मार्काने जे शुभवर्तमान लिहिलं, मार्काने हे शुभवर्तमान येशू ख्रिस्ताच्या नंतर जवळजवळ 30 ते 35 वर्षांनी लिहिलंय. आता हे एवढा गॅप का पडला याच्यावर माझा वेगळा मेसेज आहे, वेगळा संदेश आहे. आणि तो तुम्ही विशेष करून यूट्यूबवर पण पाहू शकता आणि त्याचे नोट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून ते घेऊ शकता किंवा मला फोन करू शकता. काय की गॅप का पडला. येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतं वयाच्या 33व्या ते 34व्या वर्षापर्यंत येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता आणि त्याच्यानंतर त्याचं मरण, स्वर्गारोहण या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि मग मंडळीची स्थापना आहे, छळ आहे. आणि मग 70व्या शतकामध्ये, 70वं शतक म्हणजे 1ल्या शतकातलं 70वं साल, त्यावेळेस शुभवर्तमान आलं. ते पण आलं मार्काचं शुभवर्तमान. ते पण असं कागदपत्रावर नाही आलं, या प्रकारचं नव्हतं, प्रिंटिंग प्रेस नव्हती, गुंडाळीवरती आलेलं आहे. आणि हे पहिलं शुभवर्तमान जे आलं हे 70व्या शतकात आलं. आणि या शुभवर्तमानामध्ये येशूच्या जन्माचे तेवढे डिटेल पाहायला मिळत नाही जेवढे मत्ती आणि लुकात पाहायला मिळतात. आता मार्कामध्ये का पाहायला मिळत नाही आणि मत्ती आणि लुकात का पाहायला मिळत आहे याचं इंटरेस्टिंग कारण असं आहे की मार्काने ज्या स्थितीत लिहिलं ते पहिलं होतं. मार्क रिसर्च करत होता आणि मार्काने रिसर्च करून जे लिहिलं मत्तीने आणि लुकाने तिथूनच जास्त घेतलेलं आहे.
मत्ताई लिहित असताना त्याच्या अगोदर एक सोर्स होता मार्काचा सोर्स. लूक लिहित असताना त्याच्या अगोदर एक सोर्स होता मार्काचा सोर्स. हा सोर्स या लुकाने आणि मत्ताईने घेतला आणि त्यांनी पाहिलं की याच्यात काय नाहीये. लक्ष करू काय का मी काय सांगत आहे. त्यांनी पाहिलं की याच्यात काय नाहीये आणि त्यात प्रामुख्याने जर काय नव्हतं तर तो होता येशूचा जन्मोत्सव. यात जर प्रामुख्याने काय जर कमी प्रमाणात नाही म्हणजे बिलकुल असं नाही, असं नाही, फार कमी प्रमाणात जे योहानात आम्हाला पाहायला मिळतंय आणि मार्कात फार कमी प्रमाणात आहे, तर त्याला एलाबरेट करणं, त्याला स्पेसिफिक करणं आणि त्याला व्यवस्थित मांडण्याचं काम देवाच्या आत्म्याने मत्तायाद्वारे आणि लुकाद्वारे केलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग यांनी ज्यावेळेस हे लिहिलं, मत्ताईचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय, मत्ताईचं शुभवर्तमान पहिला आणि दुसरा अध्याय, नंतर लुकाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय, या दोन्ही शुभवर्तमानामध्ये येशूच्या जन्माची गोष्ट आपल्याला बारकाईने पाहायला मिळते, जी मी ब्रीफली तुम्हाला सांगणार आहे. परंतु तिकडे जाण्या अगोदर ख्रिसमस हा जो शब्द आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ख्रिसमस हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो क्राइस्ट अँड मास. हे दोन्ही शब्द एकत्र आणून याला ख्रिसमस म्हटलं जातं. ख्रिसमस याचा अर्थ येशू ख्रिस्ताचं अर्पण. आणि म्हणून हा जागतिक लेवलला हा सोहळा, हा सण साजरा होत असताना मंडळी येशू ख्रिस्ताचं जे देवाने अर्पण केलंय, योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन, जे बेसेड किंवा जो सुवर्ण स्क्रिप्चर पोर्शन मी आपल्या ख्रिसमस साजरा करण्यासाठी म्हणा किंवा ख्रिसमस सणासाठी घेतला, तो तिथून घेतला गेलाय की देवाने आपला पुत्र दिला आणि त्या पुत्राचं अर्पण जे झालंय त्याचं स्मरण ख्रिसमसला केलं जातं, त्याचं स्मरण ईस्टरला केलं जातं, त्याचं स्मरण गुड फ्रायडेला केलं जातं, त्याचं स्मरण पेंटेकॉस्टच्या दिवशी केलं जातं. आणि हे जे पर्व आहेत, हे जे मेळावे आहेत, हे जे सण आहेत, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे चर्च. कारण पहिल्या शतकापासून आजपर्यंत या पर्वांच्या विरोधात वेगवेगळे पाखंड, वेगवेगळे खोटे शिक्षक, वेगवेगळे खोटं मतं, खोटं शिक्षण दिलं गेलं की हे जे पर्व आहेत हे पाळू नका, हे पाळू नका, हे पाळू नका. मी तिकडं माझ्या संदेशाच्या पुढच्या भागात येणार आहे. पण ख्रिसमस या शब्दाचा अर्थ होतो देवाने जगावर केलेली प्रीती आणि त्याने केलेलं आपल्या पुत्राचं अर्पण. आणि म्हणून ख्रिसमस पाळत असताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कपडे, शॉपिंग, डेकोरेशन, पिकनिक, जेवण खावण, डिशेस काय असेल हे दुय्यम भाग झाला, हा फिजिकल भाग झाला. आणि ते करू नका असं मी म्हणणार नाही. तो आनंद आहे, तो कराच आणि केलाच पाहिजे. पण ते म्हणजे ख्रिसमस नाहीये. नवीन ड्रेस घाला किंवा नका घालू, पण देवाने जे जगावर प्रेम केलं त्या प्रेमाचं स्मरण करणं म्हणजे ख्रिसमस. घरात काही चांगले पदार्थ हो किंवा न हो, परंतु देवाने जगावर प्रेम केलं, माझ्यावर प्रेम केलं, माझ्या कुटुंबावर प्रेम केलं, त्याचं स्मरण करणं म्हणजे ख्रिसमस. कुठे फिरायला जा किंवा नका जाऊ, पण देवाच्या मंदिरात येणं ख्रिसमसच्या दिवशी आणि त्या ठिकाणी येऊन त्याची आराधना करणं, त्या देवबापाचे आभार मानणं, त्याच्या प्रेमाबद्दल त्याची उतराई होणं, त्याचा धन्यवाद करणं म्हणजे ख्रिसमस. ही गोष्ट बेसिक गोष्ट आहे आणि ही मंडळीला समजली पाहिजे. अनेक लोक पिढ्यानपिढ्या ख्रिश्चन आहे, पण त्यांना ख्रिसमसचा डीप मिनिंग, रूट मिनिंग माहिती नाहीये. आणि का माहिती नाही? कारण त्यांच्यापर्यंत तो गेलेला नाहीये. आज या संदेशाच्या माध्यमातून जेवढे प्रियजन मला ऐकत आहे, तुम्ही माझ्या समोर असणार आहे आणि संदेशाच्या माध्यमातून त्या प्रत्येकाला मला सांगू द्या, ख्रिसमस साजरा करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हा सण दुसरं तिसरं काही नसून देवाने जगावर केलेल्या प्रेमाचं स्मरण आहे. आणि हे स्मरण करणं, या स्मरणाची आठवण करणं आपल्या प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आजूला कोण काय म्हणतंय, बाजूला कोण काय म्हणतं, त्याकडे लक्ष देऊ नका. ते आमचं काम नाही आहे आजूकडे किंवा बाजूकडे लक्ष देणं. आमचं काम आहे की माझ्या देवाने 2000 वर्षापूर्वी त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवला आणि माझ्या जागी तो गेला. आणि इतकंच नाही, त्याने माझा वधस्तंभ व्हायला. हे आहे देवाचं आगापे प्रेम. याच्यात कुठला स्वार्थ नव्हता, कुठला मतलब नव्हता. आणि मग ख्रिसमस साजरा करत असताना हे जे प्रेम आहे याचं स्मरण करा. इतकंच नाही, आम्हाला महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते, स्वतः देवाने काही सण जुन्या काळात लावून दिले होते इस्रायल लोकांना. वेगवेगळे सण होते आम्हाला पाहायला मिळतं. पिकाचा सण होता, वलांडणाचा सण होता, मंडपाचा सण होता, बेखमीर भाकरीचा सण होता, पेंटेकॉस्टचा 50व्या दिवसाचा सण होता. आठवतं तुम्हाला हे सण? आणि हे 7 सण होते आणि हे देवाने कंपल्सरी लावून दिले होते. ही गोष्ट आम्हाला प्रामुख्याने लेवीचं पुस्तक 23 अध्याय जर तुम्ही वाचाल तर हे सण तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. इतकंच नाही, निर्गमाचं पुस्तक त्या ठिकाणी जर तुम्ही वाचाल 23 अध्याय आणि 14 वचन कोणीतरी काढा, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं हे सण देवाने लावून दिले होते आणि इस्रायल लोकांना देवाने सांगितलं तुम्ही सण पाळा.
आज अनेक लोक सांगतात सण पाळू नका, सण पाळू नका. हे जे सण होते हे सण स्वतः देवाने सुरू केले होते आणि प्रत्येक सणाच्या माग विशिष्ट प्रकारे विशिष्ट स्टोरीज होत्या प्रत्येक सणामाग. मग तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या. वलांडणारा सण जर आम्ही पाहिला त्याच्या मागे स्टोरी होती की देवाने मिस्रातले प्रथम पुत्र जे ते मारून टाकले होते, पण इस्रायल लोक वाचले होते आणि म्हणून त्याची आठवण म्हणून हा वलांडण सण सुरू झाला होता. आणि वलांडण सणाला काय केलं जायचं, एक मेमना घेतला जायचा. मेमना म्हणजे कोकरू, निर्दोष कोकरू, आणि ते देवाला अर्पण केलं जायचं. बेकमेर भाकरी सण यासाठी होता की जे खमीर आहे ते फुगवतं, आणि म्हणून बेकमेर भाकर खायला लावली होती की आमच्यात कुठल्या प्रकारचा फुगरपणा येऊ नये किंवा प्राईड येऊ नये. वेगवेगळ्या स्टोरी आहेत, मी सणाबद्दल बोलत नाही, याच्याबद्दलही माझा वेगळा संदेश आहे आणि तो तुम्हाला पाहिजे त्याचे नोट्स किंवा त्याची लिंक मी तुम्हाला देईल. हे जे सण आहेत हे सण इस्रायल लोकांसाठी लावून दिले होते. आम्ही पाहतो, वाचा निर्गम 23 आणि 14, लेवीत 23 अध्याय पूर्ण नंतर वाचा, इथं तुम्हाला सण पाहायला मिळतील. फक्त एक वचन, निर्गमचं पुस्तक 23 अध्याय 14 वचन वाचा. वर्षातून 3दा तू माझ्या प्रित्यर्थ मेळावा भरून सण पाळ. वर्षातून किती वेळा चर्च बोला, जे टीव्हीवर ऐकताय 3 वेळा आम्हाला पाहायला मिळतं. हा नियम होता की वर्षातून तुम्ही मेळावे भरवा 3 वेळा आणि काय पालन करा, सण पालन करा. सण मी तुमच्यासाठी हे जुन्या करतून का तुमच्या समोर ठेवत आहे की बऱ्याच लोकांना फक्त ख्रिसमसच सण दिसतो आणि त्याच सणाला नको नको म्हणताय, परंतु जुन्या काळातही सण होते आणि हे सण मी आपल्याला सांगितले कोणते कोणते होते. आणि महत्वाची गोष्ट, ख्रिसमस म्हणजे किंवा येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हाला पाहायला मिळतो. हा जन्मच या जुन्या काळातल्या अनेक सणांना परिपूर्ण करत होता. स्वतः येशू ख्रिस्ताने अनेक सण पाळलेत. स्वतः येशू ख्रिस्ताने आम्हाला पाहायला मिळतो वलांडणाचा सण पाळला. तुम्ही बायबल वाचा, अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. स्वतः येशू ख्रिस्ताने पुनर्स्थापनेचा सण पाळला. येशू ख्रिस्त हे सण पाळत होता. अनेक सण येशू ख्रिस्त सामील होत होता आणि स्वतः येशू ख्रिस्तच हा सणाचा धनी आणि सणाचा निर्माता होता. स्वतः येशू ख्रिस्तानेच अनेक सणाची पूर्तता केली. आता अनेक बायबलच्या अभ्यासकांचं असं मत आहे की ख्रिसमस म्हणजे वलांडणाचा सण, कारण वलांडण सणी पशु मारला जायचा आणि येशू ख्रिस्त जो आहे तो मारला गेला. आणि म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्ताने वलांडण सण पूर्ण केला. अनेकांचं म्हणणं आहे पिकाचा सण, कापणीचा सण, आणि तो स्वतः येशू ख्रिस्त आहे, कारण येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे मोठं पीक आलं. अनेकांचं म्हणणं आहे की जो महत्वाचा सण होता, अतिशय महत्वाचा, तो हा होता की करण्याचा सण. आणि मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त स्वतः तो आवाज आणि तो कर्ण बनला आणि ज्यावेळेस तो येणार आहे त्यावेळेस परत कर्ण वाजणार आहे. म्हणून अनेक अभ्यासक, अनेक थिओलॉजियन त्यांचं म्हणणं आहे की यातले अनेक सण हे ख्रिसमसने पूर्ण केले. यातले अनेक सण ख्रिसमसमुळे अस्तित्वात आले आणि म्हणून तो वेगळा भाग आहे. पण मी तुम्हाला सण का तुमच्यासमोर मांडत आहे, कारण जुना करार हा सण पाळा म्हणून सांगायचा. स्वतः येशू ख्रिस्त अनेक सणामध्ये सामील झाला आणि येशू ख्रिस्ताने स्वतः अनेक सण पाळलेत आणि स्वतः येशू ख्रिस्तच सणाचा धनी झाला. स्वतः येशू ख्रिस्ताच्या जन्मानेच सणाची सुरुवात झाली, येशूच्या मरणानेच सणाची सुरुवात झाली आणि येशूच्या परत येण्याचा सण आहे, येशूच्या उठण्याचा सण आहे, येशू पवित्र आत्म्याचा सण आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्य देवाचे ज्या 3 भूमिका आहेत त्या 3ही भूमिकामध्ये आम्हाला सण पाहायला मिळतात. बोलो येशू मसीह की. सणाला धरून तुम्हाला क्लिअर होतं की मी काय सांगत आहे. सो बायबल सांगतं की सण जे आहेत तुम्ही पाळले पाहिजे आणि सण जे आहेत हे लावून दिले होते आणि जुन्या करत तर 3 वेळा सण पाळायला लावलेले आहेत. बरं, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ख्रिसमस या शब्दाचा अर्थ होतो देवाचं अर्पण, आणि हे अर्पण आम्हाला सणामध्ये पाहायला मिळतात. आणि या सणामध्ये जे प्रामुख्याने 2 सण होते, वलांडणाचा सण एक पाहायला मिळतो आम्हाला की ज्या ठिकाणी येशू पशु झाला, आणि दुसरा जो सण होता तो होता निवास मंडपाचा सण किंवा मंडपाचा सण. आता मंडपाचा सण काय असायचा, मंडप जे आहे ते टाकल्या जायचे आणि मंडप टाकल्या गेल्यानंतर त्या मंडपाचा उत्सव व्हायचा, कारण देव बाप हा स्वतः त्यात निवास करायचा. आणि म्हणून अनेकांचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणत होता की येशू ख्रिस्त ज्यावेळेस बोलला तो म्हणायचा की आय विल बी ड्वेल इन द टॅबरनॅकल, मी वास्तव करेल, मी येईल आणि मी त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून अनेकांचं म्हणणं आहे ख्रिसमस म्हणजे हा टॅबरनॅकलचा सण किंवा ख्रिसमस म्हणजे हा मंडपाचा सण. आणि म्हणून सणाबद्दल आपण भविष्यामध्ये परत जास्त डिटेलमध्ये पाहू. फक्त मला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये तुमच्यासमोर हे ठेवू द्या की ख्रिसमस जो आहे हा ख्रिसमस अनेक सणांना रिप्रेझेंट करून एक महासण आहे, ज्याची धुंद, ज्याची मजा, ज्याचं गुणगान, ज्याचा फेवर संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळतो. आणि जगातला सर्वात मोठा सण दुसरा तिसरा काही नसून तो तुमच्या आणि माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं म्हणा,
प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला याची आठवण म्हणा, याचं स्मरण आहे चर्च. आणि आम्हाला पाहायला मिळतं ही गोष्ट मत्तई आणि लूक व्यवस्थित मांडत आहेत. आता सण शब्द काहींना जर आवडत नसेल तर मी दुसरा सण त्या ठिकाणी शब्द ऍड करतो. बायबल सांगतो मेळावा. तुम्हाला मेळावा शब्द आवडत नसेल तर मी दुसरा शब्द त्या ठिकाणी ऍड करतो, उत्साह, स्मरण, थँक्स गिव्हिंग. हे शब्द तुम्हाला आवडत नसतील तर मी आणखी शब्द ऍड करतो, ख्रिस्त जन्मोत्सव, ख्रिस्त जयंती. तुम्हाला जे शब्द वापरायचे ते वापरा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाने जगावर एवढं प्रेम केलं, 2000 वर्षापूर्वी त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. आणि याची आठवण, याचं स्मरण जगाला जर कोण करून देत असेल तर तो आहे ख्रिसमस, तो आहे नाताळ आणि तो आहे ख्रिस्त जन्म. जर ख्रिस्त जन्म मंडळीतून काढून टाकला, जर नाताळ मंडळीतून काढून टाकला, जर येशू ख्रिस्ताच्या जन्माची आठवण काढून टाकली तर अनेक लोक पहिल्या शतकात असे होते की ते येशू ख्रिस्त नाहीच, येशू ख्रिस्त देव नाहीच, येशू ख्रिस्त हा मसीहा नाहीच, हे यहुदी पण मांडत होते आणि इतर लोकही मांडत होते. आणि म्हणून त्या काळी काही विशिष्ट प्रकारच्या बैठका झाल्या, विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी कौन्सिल भरल्या गेले, विशिष्ट प्रकारचे जे सेवक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी काही निर्णय घेतले, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ अपोस्टल म्हणतो. कॉन्स्टिट्यूशन ऑफ अपोस्टल याचा अर्थ असं होतो प्रेषितांचं संविधान. आणि यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे प्रेषित होते त्याच्यात पहिले जे 12 आहेत ते नव्हते, त्यातला एकच होता, तो म्हणजे मार्क. कारण मार्क जो आहे याची स्वतःची फार मोठी लायब्ररी होती. मार्क जो आहे हा फार मोठा तज्ज्ञ होता आणि मार्कची जी लायब्ररी आहे ती 6व्या शतकापर्यंत म्हणजे 600 पर्यंत ती अस्तित्वात होती. पण ज्यावेळेस इस्लाम हा उदयास आला आणि इस्लाम लोकांनी आक्रमण केलं, तिथं ही मार्काची जी सगळ्यात मोठी लायब्ररी आहे, ज्या ठिकाणी मोठे मोठे कौन्सिल भरल्या, ती उद्ध्वस्त झाली. 600व्या शतकापर्यंत म्हणजे 6वं शतक तिथपर्यंत ही लायब्ररी होती. आणि म्हणून मार्क जो आहे त्याचे सोर्सेस सगळे घेत होते. आणि म्हणजे प्रेषितांचं कॉन्स्टिट्यूशन, संविधान, जसं आपल्या देशाचं संविधान आहे, जसे वेगवेगळ्या धर्माचे संविधान आहेत, त्याच प्रकारे पहिल्या शतकामध्ये प्रेषितांचं संविधान होतं. आणि या संविधानामध्ये हा खास निर्णय गेला होता की जे जन्मदिवस आहेत, जे विशेष दिवस आहे ते मंडळीने साजरे केले गेले पाहिजे. मी उपदेशाच्या पुढच्या भागात त्याच्याकडे डिटेल्स आहे, पण सध्या मी आपल्याशी काय बोलत आहे, येशूच्या जन्माबद्दल, येशूच्या जन्माच्या आगमनाबद्दल, येशूचा जन्म सणातून, येशूचा जन्म जो आहे तो शुभवर्तमानातून, आणि येशूचा जन्म जो आहे तो संविधानातून. कोणतं संविधान? प्रेषितांचं संविधान. आता येशूच्या जन्मासाठी आणखीन एक शब्द आला आणि आपल्या सगळ्यांच्या तोंडात तो असतो. काय, कोणाला आठवतो का? मराठीत आपण तो शब्द वापरतो सर्वजण. व्हेरी गुड, नाताळ. आता हा नाताळ जो शब्द आहे, नाताळ हा मराठी शब्द नाहीये, नाताळ हा लॅटिन शब्द आहे. आणि नातूय या शब्दापासून हा लॅटिन शब्द आलेला आहे. आणि या शब्दाचा अर्थ होतो जन्म किंवा जन्मदिवस. लक्षपूर्वक ऐका. आपल्याला बरंच वाटतं की नाताळ हा नाताळ लॅटिन शब्द आहे आणि तो एवढा आपल्या मुखात पडलेला आहे की कधी कधी आपल्याला नाताळ ख्रिसमस यातला फरक कळत नाही. नातूय हा जो शब्द आहे हा जन्मदिवस दाखवतो आणि ख्रिसमस जो आहे तो अर्पण दाखवतो. देवाच्या नावाला धन्यवाद की आपल्या मुखामध्ये नाताळ पण आहे, आपल्या मुखामध्ये ख्रिस्त जयंती पण आहे, आपल्या मुखामध्ये ख्रिस्त जन्म पण आहे, आपल्या मुखामध्ये देवाचं प्रेम पण आहे आणि आपल्या मुखामध्ये ख्रिसमस पण आहे. आणि हे सर्व जर एकत्र केलं तर एक गोष्ट मला आपल्याला उंच स्वराने सांगूशी वाटते की माझा प्रभू येशू या पृथ्वीवर आला, त्याने जन्म घेतला, याचं प्रमाण पहिल्या शतकापासून चालू आहे आणि तो येईपर्यंत चालू राहील. मग कोणी कुठलेही पाखंड येऊ द्या, कुठलंही शिक्षण येऊ द्या, कुठलीही थेरी येऊ द्या, शैतानाचं काम हे कधीच पुढे जाणार नाही. कारण प्रभू येशूच्या जन्माने, मरणाने, उठण्याने आणि परत येण्याने तो ठेचला गेलाय आणि त्याचा नाश झालेला आहे. आणि आमचा देव हा सुरुवात पण आहे आणि शेवट पण आहे, अल्फा पण आहे आणि ओमेगा पण आहे. आमेन. बर, आता येशूच्या जन्माकडे ज्यावेळेस आम्ही येतो, येशूच्या जन्मामध्ये प्रामुख्याने आम्हाला काय पाहायला मिळतं की गॅब्रिएल नावाचा देवदूत हा एका कुमारिकेला जाऊन भेटला आणि या कुमारिकेला तो सांगतो की मरिया, तुझ्यावर देवाची कृपा झाली आणि ती कृपा अशी की तुला गर्भ राहील आणि तुझ्या पोटी पुत्र जन्माला येईल. आणि हा जो पुत्र असेल, लक्षपूर्वक ऐका, हा दाविदाच्या गादीवर बसल. हा जो पुत्र असेल हा याकोबाच्या घरावर राज्य करेल. लक्षपूर्वक ऐका एक एक शब्द. हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे बारकाईने ऐका, जेवढं घेता येईल तेवढं घ्या. कारण हे जेवढं तुमच्याकडे येत आहे हा देव तुमच्याकडे पाठवत आहे. ख्रिसमस सीझन मध्ये 2 गोष्टी मरियाच्या त्या भेटीमध्ये आणि त्या
अभिवादनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, गॅब्रिएल तिला भेटतो, देवदूत गॅब्रिएल, आणि म्हणतो की तुला पुत्र होणार आहे, आणि हा जो पुत्र होईल हा दाविदाच्या गादीवर बसेल. कोणाच्या गादीवर? कमॉन, आपल्या शेजारी सांगा, दाविदाची गादी. हा, आता मी तुम्हाला दाविदाची गादीकडे पण नेणार आहे. येशू ख्रिस्तापासून दावीद किती हजार वर्ष. का बरं तिथं दावीद शब्द आला? आपल्याला पुढे जायचं का चर्च? आणि टीव्हीवर पाहणार आहे? बरं, जाऊया आपण पुढे. सो आम्हाला पाहायला मिळतं दाविदाच्या गादीवर तो बसेल. आणि फक्त दाविदापाशीच देवदूत थांबला नाही, देवदूताने अजून एका फार मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलं, आणि तो होता याकोब. आणि त्याने म्हटलं याकोबाच्या घराण्यावर तो राज्य करेल. आता दावीद आम्हाला पाहायला मिळतं की या स्टोरीमध्ये दाविदाचा उल्लेख आहे, याकोबाचा उल्लेख आहे, ज्याच्याकडे आपण थोडंसं नंतर पाहूया. मरिया तिथं आहे, देवदूत तिथं आहे. देवदूताचं नाव काय? बरं, चर्च हा जो देवदूत तिथं आहे गॅब्रिएल, अनेक लोकांच्या अशा प्रकारचं शिक्षण आहे की या देवदूताचा आणि बायबलचा काय संबंध, या देवदूताचा आणि जुन्या कराराचा काय संबंध. आणि म्हणून या स्टोरीमध्ये जो देवदूत आहे हा कनेक्टेड नाहीये. दानिएलचं पुस्तक, चला मी तुम्हाला बायबल उघडायला लावत आहे. दानिएलचं पुस्तक 8 अध्याय 15 वचन. दानिएलचं पुस्तक 8 अध्याय 15 वचन. लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 19 वचन. या दोन ठिकाणी आम्हाला गॅब्रिएल देवदूताचं नाव पाहायला मिळतं. देवाला धन्यवाद असतो. लोक काही म्हणो, कारण त्यांना ज्ञान नाहीये, त्यांना तो नॉलेज नाहीये, त्यांच्याकडे ते शिक्षण नाहीये. हाच गॅब्रिएल जुन्या काळात आम्हाला पाहायला मिळतो. ज्यावेळेस दानिएल 21 दिवसाची उपवास करत होता, ज्यावेळेस दानिएलाला येडक्याचा आणि बोकड्याचा दृष्टांत झाला, आणि दानिएल तो दृष्टांत करताना गॅब्रिएल तिथं गेला, आणि गॅब्रिएल त्याला तिथं जाऊन सांगत आहे की हे दानिएला घाबरू नको, हा दृष्टांत समजून घे. आणि हाच गॅब्रिएल दुसऱ्यांदा त्याला भेटतो आणि त्याला सांगतो की तुझ्या ज्या प्रार्थना आहेत, तुझे जे उपवास आहे, ज्या दिवशी तू निर्णय घेतला त्याच दिवशी मान्य झालेले आहेत. जो दूत मरियेला भेटला तोच दानिएलाला भेटला. आता दानिएलामध्ये आणि मरियेमध्ये शेकडो वर्षाचा गॅप आहे. वाचा दानिएलचं पुस्तक 8 अध्याय 15 वचन. लवकर चर्च. मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टांत पाहिला. मी दानिएलने हा दृष्टांत पाहिला, तेव्हा याचा अर्थ काय, याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू मी लागलो. प्रयत्न करायला लागलो. तो पहा मनुष्य रूप धारण करून अशा एकास मी मज समोर उभं पाहिला. आता फॅन चालू करा. उभे राहिलेले पाहिले. उलई नदीच्या 2 तीरामधून मी मनुष्यवाणी ऐकली. काय ऐकली? बोला. ती अशी गॅब्रिएला. काय नाव आहे चर्च? गॅब्रिएला. टीव्हीवर पाहणार आहे. मी आपल्या समोर येशू जन्मोत्सव ठेवत आहे, आणि माझा जो विषय आहे द हिस्ट्री ऑफ ख्रिसमस अँड मिस्ट्री ऑफ ख्रिसमस. हिस्ट्री म्हणजे त्याचा इतिहास, आणि तो बिब्लिकल पद्धतीतून घेत असताना मी आपल्या समोर मार्क, लूक, योहान, मत्ती हे शुभवर्तमानं ठेवलेले आहेत. आणि हे ठेवत असताना अपोस्टोलिक जे पत्र आहेत, मग पेत्राचं पुस्तक असू द्या, पावलाचे पुस्तक असू द्या, योहानाचे पुस्तक असू द्या, या पुस्तकामध्ये पण आम्हाला या पुस्तकांचा बेस येशूचा जन्म पाहायला मिळतो. सो हे सगळा बेस आपल्या समोर घेत असताना आपण ख्रिसमसचा इतिहास, ख्रिसमसबद्दल असलेले प्रश्न, ख्रिसमसवर असलेले वादविवाद, ख्रिसमसला धरून असलेलं खोटं शिक्षण, या सगळ्या गोष्टींना पाहत आहोत आणि बिब्लिकल पद्धतीने पाहत आहोत. आणि या स्टोरीमध्ये सगळ्यात वर जर काय येतं तर ती येते कुमारी मरिया किंवा माता मरिया. आणि जेव्हा माता मरिया इथं येते तर आम्हाला ती गोष्ट चांगली समजून घेण्यासाठी मी तो देवदूत पण तुमच्या समोर ठेवत आहे. आणि जो अनेक लोकांचा संबंध आहे की या देवदूताचा आणि जुन्या कराराचा काही संबंध नाही, असे काही लोक आहेत की ते नवीन करार मानतच नाहीत. विशेष करून यहुदी ते नवीन कराराला धरत नाहीत. त्यांचं म्हणे हा नवीन करार आणि येशूचा जन्म या काही ते मानत नाहीत. आणि म्हणून अशा लोकांना मला सांगू द्या. आणि या गोष्टी धरून अनेक असे पण लोक आहेत की ते म्हणतात हा कोण देवदूत होता, तर हा तोच देवदूत आहे जो जुन्या करारामध्ये 2 वेळा याचा उल्लेख आहे, विशेष दानिएलाच्या पुस्तकामध्ये, आणि तो दानिएलाला जाऊन भेटतो. आता दानिएलाचं जे पुस्तक आहे हे प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा पहिला भाग असं म्हणून काही लोक म्हणतात. फार महत्त्वाचं पुस्तक आहे, आणि त्यामध्ये हा देवदूत जाऊन दानिएलाच्या उपवास प्रार्थना मान्य करतोय, दानिएलाला शक्ती देतोय आणि दानिएलाला हिंमत देतोय. बरं, या स्टोरीत आपण अजून थोडं जर पुढे गेलो तर आम्हाला पाहायला मिळतं या स्टोरीमध्ये 3 मागी लोक, हे 3 मागी लोक जे आहेत हे त्यांच्या अर्पणाहून लोक म्हणतात. लक्षपूर्वक ऐका, 3 हा शब्द तिथं आलेला नाही. आणि हे जे मागी लोक होते हे फार हुशार होते, आणि हे आम्हाला पाहायला मिळतं पूर्व दिशेने आले होते. आता हे जे येशू ख्रिस्तापर्यंत आले, एक तारा यांना चालवत होता, एक तारा यांना गायडन्स करत होता. आणि हे जे मागी लोक आहे असं नका समजू तुमच्या माझ्यासारखे होते, आले गेले. याबद्दल पण एक
संदेश आहे. आणि हा संदेश जो आहे या मागे लोकांबद्दल, हा संदेश भारत देशाला धरून आहे. याच्याबद्दलही माझ्याकडे नोट्स आहेत, याच्याबद्दलही लिंक्स आहेत. ज्या तुम्हाला पाहिजे असेल तर मी देईल. आता मी तिकडे जात नाहीये, पण तुम्हाला मेन गोष्टीला टच करू द्या. हे लोक जे तिथं आले, आम्हाला पाहायला मिळतं की यांना हे माहीत होतं की बेथलेहमामध्ये राजांचा राजा, यहुद्यांचा राजा बाळ येशू जन्मलेला आहे. आणि त्याच्या दर्शनासाठी ते खूप लांबून आले होते. मॅक्झिमम थॅलोजियन बायबल याच्याबद्दल स्पष्टीकरण देत नाही, कारण जर सगळं स्पष्टीकरण दिलं असतं तर जगातले पुस्तकं पुरले नसते. जे तुम्ही लाईट वेट घेऊन फिरताना तर तुम्हाला फिरता पण आलं नसतं. एवढं मोठं पुस्तक, जगातलं सगळ्यात मोठं पुस्तक. म्हणून ब्रीफ गोष्टी किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी पवित्र आत्म्याने ज्या पहिल्या शतकामध्ये मंडळीच्या गरजेनुसार दिल्या त्या बायबलमध्ये फिट झाल्या. पण याच्या व्यतिरिक्त असे काही पुस्तक आहेत, असे काही सोर्सेस आहेत, असे काही गुंडाळ्या आहेत, अशा काही बाबी आहेत की जिथून आपण काही बेसिक गोष्टी घेऊ शकतो. आणि त्यामध्ये यहुदी लोकांचं तम्मूत नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं हन्नोकाचं पुस्तक आहे. आणि त्यामध्ये असे अनेक पावलाचे अनेक पत्र आहेत जे यात ॲड नाही, ते नंतर सापडलेत. अनेक स्तोत्र आहेत जे याच्यात ॲड नाही पण ते उपलब्ध आहेत. आणि म्हणून चर्च महत्त्वाची गोष्ट, हे मागे लोक पूर्वेकडून आले, हे तारा पाहून आले, येशूच्या दर्शनाला आले, हेरोदाला भेटले. बायबल सांगतं मग त्याच्या शुभवर्तमध्ये हेरोदाने एवढा मोठा राजा त्यांच्याकडून डिटेल घेतल्या. आणि हे मागे येशूला जाऊन भेटले आणि येशूला यांनी अर्पण केलं. येशू बाळाला जे अर्पण केलं ते 3 अर्पणं होते. एक होता गंधरस, दुसरं होतं ऊद आणि तिसरं होतं सोनं. हे 3 अर्पणं जे आहेत, हे 3 अर्पणं हे दर्शवतात की येशू ख्रिस्त राजा आहे, येशू ख्रिस्त याजक आहे आणि येशू ख्रिस्त मालक आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत या मागी लोकांच्या अर्पणाहून फक्त मागी लोकच भेटायला नाही आले. शास्त्र आम्हाला सांगतं, लुकाचं शोहरत्वान 2रा अध्याय जर तुम्ही वाचला तर मेंढपाळ भेटायला आले. शास्त्र आम्हाला सांगतं देवदूत भेटायला आलेत. आणि असे अजून योसेपाचे मरेच्या ओळखी पाळखीचे अनेक जण भेटायला आलेत. हे सगळे तिथं जाऊन भेटत होते. याच्यावर मी पुढच्या भागात तुमच्याशी बोलणार आहे. परंतु या स्टोरीमध्ये आम्हाला देवदूत पाहायला मिळतो, मागी लोक पाहायला मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट, आम्हाला याच्यामध्ये योसेफ नावाचा एक व्यक्ती पाहायला मिळतो जो येशू ख्रिस्ताचा आम्हाला पाहायला मिळतं बायोलॉजिकली बाप नव्हता. त्याचा आणि मरियाबाईचा आम्हाला पाहायला मिळतं वाग्दत्त झालं होतं किंवा एंगेजमेंट होती, परंतु पती पत्नी नव्हते. आणि त्या काळी हे नव्हतं की फक्त पाहून गेला का झाले मोबाईलवर सुरू. त्या काळी असं नव्हतं. त्या काळी अनेक जण माझ्यासमोर ऐकत असेल, वडीलधारी लोक असं, त्यांना विचारा, पूर्वीच्या काळी तर आम्हाला असं ऐकायला मिळतं अनेक स्त्रियांकडून, त्या म्हणतात आम्ही नवराही पाहिला नव्हता आणि नवरे म्हणतात आम्ही बायकोही पाहिलं नव्हतं, आई बापान ठरवलं फिनिश. बरोबर बोलतो का मी? या पद्धती. आणि त्या काळी किती असेल 2000 वर्षापूर्वी. आणि म्हणून हे पवित्रतेकडे घेऊन जाणारं मी तुम्हाला बोलत आहे. तुमच्या काळातलं जग नका धरू मरियाबाईचं आणि योसेफाचं. तो हे जग भयानक जग होतं. आणि त्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योसेफ त्या ठिकाणी आहे. आणि योसेफाचा रोल हा होता की मरियाबाईला एकदाच दृष्टांत झाला, योसेफाला जवळजवळ 3 वेळा स्वप्न पडलं. हे दोघे अति धार्मिक होते, अति पवित्र होते आणि अति देवाचं भय धरणार होते. तुमच्या माझ्या सारख्यानं तळ्यात मळ्यात धरलं पाप धरलं सोड, धरलं पाप धरलं सोडलं, केलं व्यसन सोडलं, या पद्धती धार्मिक नव्हते. आणि अशा लोकांचा देव उपयोग पण करत नाही. देव कोणत्या लोकांचा उपयोग करतो? जे डिवोटेड आहेत, जे देवाला ज्यांच्यावर भरोसा आहे की मी याच्यावर भरोसा टाकू शकतो, मी याच्यावर भरोसा टाकू शकतो, असे लोक या स्टोरीमध्ये मरियाबाई आहे, योसेफ आहे. इथं स्टोरी थांबली नाही. याच्या पुढे जर आपण गेलो तर या स्टोरीमध्ये गव्हाण आहे. आणि ख्रिसमसमध्ये गव्हाणीचा फार मोठा रोल आहे. आपल्या सगळ्यांना गव्हाण आवडते. काल कोणीतरी म्हणत होतं की आपण मागं गव्हाण बनवली पाहिजे, मागं गव्हाण लावली पाहिजे. आम्ही केरळला असताना काही ठिकाणी आम्ही गव्हाणी पाहिल्या आणि छान छान गव्हाणी लोकांनी त्या ठिकाणी सजवलेल्या होत्या. आणि म्हणून येशूचा जन्म गव्हाणीत झाला. आणि हा जन्म कोणत्या गव्हाणीत झाला मी तुमच्याशी पुढं बोलणार आहे. ही गव्हाण गायीची होती का अजून कशाची होती? आपण गातो गायीच्या गोठ्यात, ही समजून घेऊ. खरंच गायीच्या गोठ्यात जन्मला का अजून कुठल्या गोठ्यात जन्मला? गायचं म्हणून गायचं का गातो? तो गातो. एनिवे तिकडे मला जायचं नाही. पण ही जी गव्हाण आहे ही स्टोरीमध्ये पाहायला मिळते. आणि ही जी गव्हाण आहे ही गव्हाण बेथलेहमामध्ये आम्हाला पाहायला मिळते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मरियाला देवदूत म्हणाला की तो कोणाच्या खुर्चीवर बसेल? दाविदाच्या खुर्चीवर बसेल. आणि तो कोणाच्या घरावर राज्य करेल? याकोबाच्या घरावर राज्य करेल. आता बेथलेहम या शब्दाकडे जेव्हा आम्ही येतो किंवा बेथलेहम या वाक्याकडे जेव्हा आम्ही येतो, या वाक्याबद्दल एक खास मेसेज आहे. आणि जर देवाने कृपा दिली तर पुढच्या रविवारी मी बेथलेहमाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. पुढच्या रविवारी फक्त बेथलेहम आपण पाहूया. आणि म्हणून हे जे मी काही आपल्याला मांडत आहे या गोष्टींना बारकाईने घ्या. आता या स्टोरीमध्ये बेथलेहम आम्हाला पाहायला मिळते. याच स्टोरीमध्ये मी ह्या ज्या स्टोऱ्या तुम्हाला सांगत आहे मी ह्या बायबलमधून सांगत आहे. मरियाबाई बायबलमधून, गॅब्रिएल देवदूत बायबलमधून, मागी लोक बायबलमधून, स्टार बायबलमधून, चरणी म्हणजे काय? गव्हाण
बायबलमधून ठिकाण, बायबलमधून आमेन, हे सगळे ठिकाणं हे तुमच्या बायबलमध्ये आहे. आणि जर नाही तुम्हाला सापडत तर मी परत सांगतो, आजचे जे मन्नाचे वचन आहे, लूका शुभवर्तमान 1 अध्याय 26 पासून पुढे हे वाचा. लुकाचा 2 अध्याय वाचा, मत्ताईचा 1 अध्याय वाचा आणि मत्ताईचा 2 अध्याय वाचा. हे 2 शुभवर्तमानं तुम्हाला मदत करतील हे जे मी बोलत आहे समजून घेण्यासाठी. तिथं अजूनही स्टोरी आहे. तिथं तुम्हाला हेरोद पाहायला मिळेल, त्या ठिकाणी हेरोदाने केलेली कत्तल पाहायला मिळेल. आणि ही कत्तल अशासाठी केली की या मागे लोकांनी हेरोदाला पत्ताच सांगितला नाही. ते आले एका दिशेने, गेले एका दिशेने, कारण ते खास ठरलेले होते. आणि याच्यावरही एक संदेश आहे, तो मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात देईल किंवा येणाऱ्या दिवसात आपण त्याच्यावर मागे लोकांबद्दल मी तुमच्याशी बोलेल, गव्हाणीबद्दल डिटेल बोलेल, ताऱ्याबद्दल डिटेल बोलेल, झाडाबद्दल, स्टारबद्दल आणि ट्रीबद्दल डिटेल बोलेल, सांता क्लॉजबद्दल देखील डिटेल बोलेल. ऐकायचं आहे भावांनो? टीव्हीवाले ठीक आहे. तुमचा यस खाली येऊ वर येऊ मला फरक पडत नाही, कारण मला सैतानाच्या विरुद्ध हा संदेश द्यायचा आहे आणि मला देवाच्या लोकांसाठी हे शिक्षण द्यायचं आहे आणि मला देवाच्या लोकांना याच्याद्वारे मदत करायची. मला माहिती आहे सैतानावर हल्ले होत आहेत, सैतानासाठी ही घातक गोष्ट आहे, पण देवाच्या राज्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या गोष्टी ज्या सैतान्य गोष्टी या संदेशापासून आम्हाला दूर ठेवत असेल, येशूच्या नावात त्या दूर हो. आणि एक एक शब्द, एक एक वाक्य तुमच्या अंतःकरणात जाऊ, तुमच्या हृदयात जाऊ, जेणेकरून तुम्हाला सणातून येशू ख्रिस्त कळेल, जेणेकरून तुम्हाला देवदूतातून येशू ख्रिस्त कळेल, जे करून तुम्हाला गव्हाणीतून येशू ख्रिस्त कळेल आणि जे करून तुम्हाला नाताळातून, ख्रिसमसमधून, ईस्टरमधून आणि पुनरुत्थानामधून, गुड फ्रायडेमधून येशू कळेल. कारण माझा येशू मला कळला पाहिजे, कारण बायबल सांगतं तो आला पण जगाने त्याला ओळखलं नाही. तो आला पण जे त्याचे होते त्यांनी त्याला स्वीकारला नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं ख्रिसमस आमच्यासाठी फार आणि फार महत्त्वाचा आहे. या स्टोरीमध्ये अजूनही बरेचसे रोल आहेत, परंतु महत्त्वाचा रोल जो आहे तो कुमारी मरियाचा किंवा आई मरिया हिचा आहे. आणि म्हणून या मरियेबद्दल थोडंसं मी तुम्हाला मागं घेऊन जातो. आता जसं आम्ही मरियेकडे येतो तर चर्च आम्हाला ही जी मरिया आहे, ही मरिया, या मरियाला जी भविष्यवाणी झाली की पहा तुला मुलगा होईल, त्याचं नाव इमानुएल राहील किंवा त्याचं नाव येशू ठेव, ही भविष्यवाणी 700 वर्ष अगोदर येशू संदेश त्याने केली होती. येशूचं पुस्तक 7 अध्याय आणि 14 मध्ये गोष्ट आम्हाला बारकाईने पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी येशा म्हणाला होता की कुमारी गर्भवती होईल. जेव्हा येशाने भविष्यवाणी केली त्याच्यासमोर मरिया नव्हती, त्याच्यासमोर कुमारी होती. आणि म्हणून बायबल सांगतं की गॅब्रिएल देवदूत कुमारीकडे गेला. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा या स्टोरीमध्ये आम्ही कुमारीकडे येतो, महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, या स्टोरीमधून कुमारिका कोण आहे तर आम्ही येशाच्या पुस्तकात आल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं अशी व्यक्ती जी स्वतःला शुद्ध ठेवत आहे, पवित्र ठेवत आहे, आत्मिकरित्या आणि जगिकरित्या. अनेक लोक आत्मिकरित्या स्वतःला व्यवस्थित ठेवतात पण जगिकरित्या ते व्यवस्थित ठेवत नाहीत. परंतु ही जी व्यक्ती आहे हिने आत्मिकरित्या पण स्वतःला व्यवस्थित ठेवलंय, परफेक्ट, आणि जगिकरित्या सुद्धा. म्हणून देवाने हिची निवड केली होती आणि ही भविष्यवाणी होती की प्रभू तुम्हाला स्वतः चिन्ह देत आहे. देवाला कोणी चिन्ह मागितलं नव्हतं. तिथं राजा आहाज आहे, यशा आहाजाला म्हणतो चिन्ह माग, काय मागायचं माग, देव तुला देईल. परंतु तो म्हणतो देवाला कसं चिन्ह मागू, परीक्षा कशी पाहू. आणि म्हणून येशा म्हणतो देव तुम्हाला स्वतः चिन्ह देत आहे. आणि चिन्ह काय, पहा कुमारी गर्भवती होईल. आणि ही भविष्यवाणी आम्हाला नाताळ सीझनमध्ये मत्ताईच्या शुभवर्तमानामध्ये पूर्ण झाली पाहायला मिळते, जवळजवळ 700 वर्षानंतर. आता ही जी भविष्यवाणी कुमारिकेची आहे, हीच भविष्यवाणी आम्हाला येशाच्या अगोदर हजारो वर्ष उत्पत्तीच्या पुस्तकात पाहायला मिळते. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय जर तुम्ही वाचला आणि त्याचं 15 वचन हे प्रामुख्याने वचन आहे. आणि या ठिकाणी स्त्रीच्या संततीबद्दल उल्लेख आहे. आता उत्पत्ती 3 जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की देवाने हवा आणि आदाम यांना तयार केलं, त्यांना त्या बागेत ठेवलं, त्यांना कुठले कष्ट नाही आहेत, त्यांना कुठलं कामाला जायचं नाही आहे, किचनचं काम नाही आहे, कुठलं राबायचं नाही आहे, कुठं नोकरीला जायचं नाही, ना डे शिफ्ट ना नाईट शिफ्ट, फक्त त्यांना तिथं राहायचं आहे. आणि ती जी बाग आहे तिची मशागत म्हणजे त्यांचं राज्य काळजी घ्या, खा आणि तुम्ही चालत राहा. अशा स्थितीमध्ये एक दिवस शास्त्र सांगतं की त्या ठिकाणी सैतान सापाच्या रूपात आला आणि देवाने आज्ञा दिली होती की वाटेल त्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. परंतु शास्त्र आम्हाला सांगतं की यांनी, विशेष करून स्त्री ही भुलावल्या गेली, तिने सापाचं ऐकलं आणि फळ खाल्लं. हे फळ खाल्ल्यामुळं काय झालं, ते जीवनापासून दूर गेले आणि मरणाने त्यांच्या जीवनात एंट्री केली. उत्पत्ती 3 आणि वचन 9 मध्ये आम्ही वाचतो, देव तिथं आला, शिळोप्याचा वारा सुटला, देवाने आवाज दिला, आदामा तू कुठे. वाचा उत्पत्ती 3:9. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस. तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे. लक्षपूर्वक ऐका, देवाने हाक मारलेत, हे लपलेत. का लपले, कारण दे कमिटेड अ सिन, दे
डिसओबेडियंट द कमांडमेंट ऑफ गॉड, जी महान आज्ञा, लक्षपूर्वक हा शब्द ध्यानात ठेवा, महान आज्ञा. म्हणा महान आज्ञा. महान काय महान आज्ञा होती आमच्या आद्या मानवाला आणि स्त्रीला, की मधल्या झाडाचं फळ खायचं नाही, ही महान आज्ञा होती. आणि त्यांनी ती तोडली. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहतो की देवाने या तिघांनाही शिक्षा दिली. पहिली शिक्षा आम्हाला जी आहे ती सापाला दिलेली पाहायला मिळते उत्पत्ती 3 आणि वचन 14 मध्ये. आणि त्या ठिकाणी जी शिक्षा होती, जो दंड होता, तो हा होता, देव सापाला म्हणाल तू पोटाने चालशील. पोटाने चालशील याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, अनेक बायबलचा अभ्यास करणारे म्हणतात की त्याच्या अगोदर सापाला पाय होते. आणि म्हणून त्या ठिकाणी हा शाप आला, हा दंड आला की तुला आता पोटाने चालावं लागेल. पाय गायब झाले. त्याच्यानं आम्ही पाहतो की तू माती खाशील. साप माती खातो, लक्षात ठेवा. मॅक्झिमम सापाला माती, कारण तो मातीतच आहे आणि त्याला माती खावं लागते. इतकंच नाही, अजून एक त्याच्यावर हे आलं की तुझं वैर मी तयार करतो. लई तुझं जमलं होतं ना हवेचं, तुझं एकदम चांगलं नातं, फ्रेंड, ऐकलं तू त्याचं, आता तुमचं वैर, शत्रुत्व. आणि म्हणून हा दंड आला. आणि इतकंच नाही, अजून एक दंड आला की हे सापा, ज्या बाईचं तू ज्या बाईला तू भरळ घातली आणि या आमच्या दैवी नातेसंबंधामध्ये तू जे काही केलेलं, याची शिक्षा ही की हीच बाई म्हणजे स्त्री, याच स्त्रीची संतती तुझं डोकं ठेचल. लक्षपूर्वक काय सापावर काय दंड आले, काय दंड आले? तू माती खाशील, पोटाने चालशील आणि तुझं वैर होईल आणि तुझं डोकं ठेचलं जाईल. हे वचन 14 आणि 15 मध्ये वाचा. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची आणि तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर तयार करत. त्याच्यानंतर आम्ही पाहतो की दुसरा दंड किंवा दुसरी शिक्षा देवाने, पहिली शिक्षा कोणाला केली? सापाला. दुसरी शिक्षा त्याने स्त्रीला केलेली आहे. आता स्त्रीला काय शिक्षा आली ती पण महत्वाची आहे, कारण आम्ही कुमारी मरियबाई बद्दल पाहतो. आणि कुमारी मरियबाई बद्दल पाहताना आम्ही यशाच्या पुस्तकात आलोय 700 वर्ष अगोदर, आणि यशाच्या पुस्तकातून आपण उत्पत्तीच्या पुस्तकात आलोय 1000 वर्ष अगोदर. आणि इथून हे पाहत असताना लक्षात ठेवा की स्त्रीला जो दंड दिला तो हा पहिला दंड होता, तुझ्या वेदना वाढतील, तुझं दुःख जे आहे ते बहुगुणित होईल. बहिणींनो, ज्या वेदनेतून आज आपण जात असतो, विशेष करून आमच्या बहिणी ज्या ज्या पीडा आहेत ह्या त्याच्या अगोदर नव्हत्या. ज्या ज्या पीडा, कधी कधी आपले उत्तर येतात बहिणींचे. आता जे अनुभवी लोक आहेत, जे मॅरिड लोक आहेत, त्यांना हे कळत असेल, जसं जसं वय पुढे जातं, लग्नाचं वय म्हणा किंवा इतर वय म्हणा, आणि जसे लेकरं असतात, तर आपल्याला एक वाक्य ऐकायला मिळतं की स्त्री जन्म काय हे तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्ही पुरुष आहात. या बहिणींच्या मुखातून वाक्य येतात. आणि ॲब्सोल्युटली राईट, कारण स्त्रीला त्या लेवलच्या वेदना आहेत. आणि सगळ्यात मोठी वेदना जर स्त्रीला काय असेल तर लेकराला जन्म घालणं आहे. हाडातलं हाड बायबल सांगतं. आणि त्या ठिकाणी अनेक मरण यातना आहेत, अनेक प्रकारचे दुःख आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात पाहायला मिळत आहे की तू लेकराला जन्माला घालशील आणि तुझ्या काय वाढतील? वेदना वाढतील. नंबर 2, तुला क्लेश होतील. तुम्ही पहा, जास्तीत जास्त वेळा रडण्याच्या बाबतीत जर सर्वे केला तर स्त्रिया पुढे असतात, कारण त्या रडतात, कारण ते जेन्युनली त्यांच्यावर आलं होतं आणि त्यांचे क्लेश त्या ठिकाणी वाढलेले. अनेक क्लेश आहेत बहिणींचे, अनेक क्लेश आहे. आणि त्यासाठी आपण फक्त ते जाणू शकतो पण समजू नाही शकत, कारण त्यातून त्या जात असतात. आणि ही गोष्ट आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, तुझ्यावर स्वामित्व चालेल. आज आम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी की स्त्री पुरुष काय वेगळे नाही आहेत, पुरुष म्हणजे कमी नाही, स्त्री म्हणजे छोटं नाही, वेगवेगळ्या थेरी आहेत. मी तिकडे जाणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट देवाच्या वचनातून मला घेऊ द्या आणि बायबलमधून मला घेऊ द्या की देवाने घर जे आहे, घराचा पुढारी जो आहे तो पुरुष ठेवलेला आहे. पुरुष हा मस्तक आहे आणि स्त्री जी आहे त्याची फासळी आहे किंवा त्याची आम्हाला पाहिजे अर्धांगिनी आहे. पण अनेक घरामध्ये नवरा कोण बायको कोण कळत नाही. आणि मला तिकडे जायचं पण नाही. जी सिस्टम आजूबाजू चालली मी त्याला धरून बोलत आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी पाहतो की आज अनेक जे घर आहेत त्या ठिकाणी नवऱ्याचा हायली सन्मान आहे, नवऱ्याला त्या ठिकाणी आदर आहे. स्त्री स्वामी म्हणून, नवरा म्हणून, पुढारी म्हणून त्याचा सन्मान करते, कारण ती बायबलने आणि विशेष देवाने लावून दिलेली प्रत आहे. आणि जे लोक हे करतात त्यांना देव खूप आशीर्वाद देव, कारण ते बिब्लिकल आहे. ठीक आहे. म्हणून स्त्रीला सांगितलं तुझ्यावर स्वामित्व राहील. धनी, अनेक स्त्रिया पुरुष धनी म्हणायच्या, आठवत असेल तुम्हाला. धनी हा शब्द नवऱ्यासाठी असायचा. अब्रामाबद्दल जेव्हा जेव्हा शब्द आले धनीच शब्द आलेत. आणि आता एक 50, 60, 70 वर्ष मागं तुम्ही जुन्या लोकांना भेटते धनीच म्हणायचे. म्हणजे काय हे शब्द आले? कारण बायबल सांगतं तो स्वामित्व चालेल. या होत्या स्त्रीवर आलेल्या सर्व पीडा. आणि आता आदामाबद्दल, आदामाला शाप नाही दिला, लक्षपूर्वक ऐका, पण आदामामुळं जमिनीला शाप दिला. आणि काय शाप आला माहिती का? तुझ्यामुळं भूमीला शाप. लक्षात घ्या, या भूमीतून काटे कधीच उगवले नव्हते. या भूमीतून कुसळ कधीच उगवलं नव्हते त्याच्या अगोदर. फक्त त्याच्या अगोदर त्या ठिकाणी जीवन होतं, जीवनाचा वृक्ष होता, एदन बाग होती आणि आशीर्वाद होते. पण हा शाप आला काटे.
आणि हेच काटे आम्हाला ख्रिसमसमध्ये किंवा हेच काटे आम्हाला येशू जीवनामध्ये वधस्तंभावर पाहायला मिळतात. बरोबर आहे का चर्च? बरं, तिकडे आता जाणार नाही. याच्यासाठी पण माझा एक मेसेज आहे. येशूच्या शरीरातून 7 ठिकाणाहून रक्त बाहेर आलं. कुठून कुठून बाहेर आलं याचे पण नोट्स, याची पण लिंक आपल्याला जरूर टाकू. परंतु महत्वाची गोष्ट, हे जे काटे आहेत हा होता शाप. दुसरा जो शाप आहे, आयुष्यभर कष्ट करशील. काय कष्ट? राब राब राबशील, निडाळाचा घाम गाळशील. काय दंड आला? तू कष्ट करशील, तुला काटे आणि कुसळ मिळतील. आणि इतकंच नाही, निडाळाच्या घामाने तू काय खाशील? भाकर. आयतं भेटत होतं ना, तुला नाही आवडलं, आता कष्ट कर, आता राब. सगळं फुकट फुकट होतं, तू बळी पडलास, आता थोडी जाण. आणि म्हणून त्याच्यावर काय दंड आला? त्याच्यावर आम्हाला पाहायला मिळतं काटे कुसळ आले, टोचायला लागले. आता आम्हाला तो देवाच्या रूपाचा होता, स्वरूप देवाचं होतं, देवाचा प्रिय होता, देवाने बनवला होता, पण त्याने ते गमावलं आणि म्हणून त्याला शिक्षा आली. महत्वाची शिक्षा जी त्याच्यावर आली ती ही होती, ऐका, तू माती आहेस आणि तू मातीला मिळशील. ख्रिसमसच्या स्टोरीमध्ये हे कॅरेक्टर मी आपल्या समोर का आणत आहे, उत्पत्तीचं महत्वाचं कॅरेक्टर आहे. ख्रिसमस स्टोरी जर समजून घ्यायची तर आम्हाला कुमारी मरेबाईकडे जायचं. कुमारी मरेबाईकडे जायचंय तर आम्हाला या कुमारी मरेबाईची का निवड झाली आणि कुमारिकेची का निवड झाली, ही भविष्यवाणी यशाच्या पुस्तकात पाहायला मिळते 700 वर्ष अगोदर. आणि यशाच्या भविष्यवाणीला जेव्हा आम्ही जोडतो, ही यशाची भविष्यवाणी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायातल्या भविष्यवाणीशी जोडते आणि त्या ठिकाणी आम्हाला हवा पाहायला मिळते. आता महत्वाचा जो सगळ्यात महत्वाचा भाग, या ठिकाणी 15 वचन तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी देव म्हणाला, तिची संतती आणि तुझी संतती. प्लीज वाचा. आणि तू व स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती. तिची म्हणजे कोणाची? चर्च. स्त्रीची संतती आणि तुझी म्हणजे कोणाची? सापाची संतती. लक्षपूर्वक ऐका. यांच्यामध्ये मी परस्पर मी शत्रुत्व, वैर लावून दे. हा, पुढे. ती तुझे डोके फोडी, ती तुझं काय फोडल? व तू तिची. लक्षपूर्वक ऐका. तिची संतती तुझं काय फोडल? डोकं फोडल. कोणाचं डोकं? सापाचं. कधी साप धरला का आज डोकाकडेच जातात. हा, आणि ही भविष्यवाणी आम्ही पाहतो. आणि तिची संतती डोकं फोडलं आणि तुझी संतती त्याची व ती टाच फोडली. ही भविष्यवाणी का मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे? स्त्रीचं बीज. स्त्रीचं जे बीज आहे हे फार महत्वाचं आहे ख्रिसमसमध्ये. आणि येशू ख्रिस्त जो आहे हा पुरुषाचं बीज नव्हता, हा स्त्रीचं बीज होता. आमेन. पुरुषाचं बीज म्हणजे ज्याला बायोलॉजिकल फादर आहे, परंतु स्त्रीचं बीज म्हणजे ज्याला बायोलॉजिकल फादर नाहीये, ज्याला फक्त आणि फक्त स्वर्गीय वर्धस्त आहे, स्वर्गीय बाप आहे. आणि कुमारी मरियाला देवदूत म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर पाखर घालेल आणि तुला दिवस जातील. आणि ही जी तारीख आहे ज्या दिवशी मरियाबाई गर्भवती झाली, पुढच्या एपिसोडमध्ये येत्या रविवारी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तिथून मग डिसेंबर 25 कडे. आमेन. कमोन आमेन. जे आपण प्रेझेंट पाहतात, मी आपल्याला उत्तेजन देतो. ही स्टोरी समजून घ्या. ख्रिसमसचं रहस्य, ख्रिसमसचा इतिहास, द मिस्ट्री ऑफ ख्रिसमस अँड द हिस्ट्री ऑफ ख्रिसमस, ही ज्या वेळेस कळते आम्ही देवाला धन्यवाद द्यायला लागतो. आम्हाला बायबल बारकाईने कळतं. आणि आज इतकं बारकाईने कळत आहे की मी तुम्हाला सगळ्यांना पाहत आहे, टीव्हीवर ऐकणार आहे, पण तुम्ही फार सिरियसली सगळं ऐकत आहात. आणि हे का तुमच्यापर्यंत येत आहे? कारण देवाचा आत्मा हे आम्हाला शिकवत आहे ख्रिसमस सीझनमध्ये. आणि ही जी स्त्रीची संतती आहे याला सीड ऑफ वुमन म्हटलं. आता लक्षपूर्वक ऐका. 10 मिनिटं घेऊ अजून. ठीक आहे. स्त्रीची जी संतती आहे, स्त्रीचं जे बीज आहे, याच्यावर पण फार वादविवाद आहेत. आणि अनेकांचं म्हणणं ही जी भविष्यवाणी आहे ही हवेला धरूनच होती. लक्षपूर्वक ऐका. अनेकांचं म्हणणं आहे की येशू देवाचा पुत्र कसा असणार? देवाला तर बायको नाही. लक्षपूर्वक ऐका. मी फार ऐकताय? इकडचे येशू, इकडचे ठीक आहे. देवाला बायको नाही. त्याच्यानंतर अनेकांचं म्हणणं आहे की येशू देवाचा पुत्रच नाही, कारण जर देवाला बायको नाही तर लेकरू कुठून आलं? या ठिकाणी आम्ही पाहतो आमचा देव एवढा महान आहे, एवढा शक्तिशाली आहे, त्याला हिब्रूमध्ये यल शदाय. आणि महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं, त्याला द ऑल मायटी गॉड, द सोवरिन गॉड असे शब्द आलेत. हे सगळे शब्द हे दाखवतात की देवाला काहीच अशक्य नाहीये. देव जो आहे, आदम त्याने कुठून तयार केला? सगळे बोला. कुठून तयार केला?
जो देव आदामाला मातीतून तयार करू शकतो, जो देव काही नसताना सगळं जग अस्तित्वात आणू शकतो, तो देव काहीही करू शकतो. त्या देवाला काहीच अशक्य नाही. आमेन. पुढे मी याच्याकडे तुम्हाला पुढच्या आठवडे बोलणार आहे की योहान बाप्तिस्मा करणारा येशूबद्दल काय साक्ष देत आहे आणि तो येशूबद्दल काय बोलतोय. आणि येशूबद्दल बोलत असताना तो यहुदी जे शास्त्री पुरुष त्यांना सांगतो की देव किती महान आहे आणि देव दगडापासून पण लेकरं उत्पन्न करू शकतो. आता हा झाला हवेबद्दलचा विषय, परंतु खास येशू ख्रिस्ताबद्दल जर बोलायचं आहे आणि राहिला देवाबद्दल, तर हे जे बायको, नवरा, बहीण, भाऊ, काय काय नाते हे मानवाने निर्माण केलेलं नाते. देव जो आहे ना, देवाचं एकच नातं आहे आणि ते नातं सार्वभौम आहे. आमेन. सार्वभौम म्हणजे तो काल, आज, युगानुयुग सारखाच आहे. आणि विशेष या देवबापाने लक्षात घ्या, देवाला, पुत्राला, पवित्र आत्म्याला वेगळं करू नका. हे पण सैतानाचा हल्ला आहे आणि हे पण खोटं शिक्षण आहे. देव वेगळा, पुत्र वेगळा, पवित्र आत्मा वेगळा, हे त्रैक्यत्व आहे. 3 गॉड हेड इन वन नेचर किंवा इन वन गॉड. लक्षपूर्वक ऐका. 3 गॉड हेड इन वन गॉड और इन वन नेचर. म्हणजे जुन्या काळात आम्हाला देवाचं काम पाहायला मिळतं. येशू ख्रिस्त पण तिथं आहे, पण डायरेक्ट भूमिकेत नाहीये. शद्रक मेशक अबेदनेगोला किती लोक दिसले? चौथा एक दिसला तिथं. आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल लोक ज्यावेळेस जात होते मिस्रातून कनानात, ते खडकातून पाणी पिले. पॉल म्हणतो तो येशूच होता. येशूचे अनेक रोल आहेत, अनेक रोल आहेत, पण ते डायरेक्ट नव्हते. तर पवित्र आत्म्याचे पण रोल आहे. संदेशावर पवित्र आत्म्याचं पण डायरेक्ट नव्हते. म्हणून देवाचा रोल आम्हाला खास जुन्या काळात पाहायला मिळतो. नवीन काळात आम्हाला येशूचा रोल पाहायला मिळतो. आणि आजच्या काळात येशू स्वर्गात गेल्यापासून तो परत येईपर्यंत किंवा मंडळीचा रॅप्चर होईपर्यंत पवित्र आत्म्याचा रोल आम्हाला पाहायला मिळतो. एकच देव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये काम करणारा. म्हणून त्यानुसार देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आणि म्हणून आम्हाला मानवाला बायकोच कळल, आम्हाला मानवाला नवराच कळल, आम्हाला मानवाला पैसाच वाटेल, आम्हाला मानवाला घरच दिसल, आम्हाला मानवाला जगच दिसल. कारण डोळे उघडलेत ना फळ खाल्ल्यावर, पापाचे, मरणाचे, काट्याचे, कुसळाचे, दंडाचे, मातीत जाण्याचे, हे सगळं सैतानापासून आहे. आणि याला बळी पडायचं नाहीये, कारण आमचा देव पवित्र आहे. आणि जे पवित्र असतात ते या जगिक नात्यागोत्यात गुंतणार नाही. आलं लक्षामध्ये मी काय बोलतो? समजून घेत आहे? आज सगळं काही एकदम सिस्टमॅटिक आहे. ज्याला जेवढं घेता येईल तो तेवढं घेऊ, जो भुकेला आहे तो भरपूर घेऊ, जो ताणेला आहे तो भरपूर घेऊ, आणि ज्याला काही कळत नाही तो प्रार्थना करू. ख्रिसमस म्हणजे काय? ते येशू ख्रिस्ताचं अर्पण. हे अर्पण 4 शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतं. 2 शुभवर्तमान स्पेसिफिक आहे. येशू ख्रिस्ताची स्टोरी आहे, देवदूत आहे, मागी लोक आहे, मेंढपाळ आहे, गवान आहे, योसेफ आहे, मरिया आहे, तारा आहे, हेरोद आहे, आणि अजून दावीद आहे, दाविदाची खुर्ची आहे, याकोब आहे, याकोबाचा वंशज आहे. खूप भविष्यवाण आहे या स्टोरीमध्ये. जर मी हे शिकू लागलो, शेवटचा काळ तर 6-8 महिने शिकवला. याच्याबद्दल मी येशू येईपर्यंत शिकवल. पण महत्त्वाच्या गोष्टींना मी टच करत असताना स्त्रीची जी संतती आहे ही समजून घ्या, म्हणून मी तुम्हाला या गोष्टीला टच करत होतो. आणि म्हणजे जे पाखंड आहे, चर्च याच्या नादी लागू नका. देवाला काय बायको आहे का? देवाला काय पुत्र आहे का? देवाला काय मग उद्या म्हणताल बहीण आहे का? नंतर म्हणताल आजी आहे का? मग देवाचा देव कोण? मग देवाची निर्मिती, हे सगळे काहीतरी विचार आहे. आणि माती कुंभाराला विचारू शकत नाही तू कोण. संदेशाच्या पुस्तकात म्हटलं, जो माती कुंभाराला अशी विचारते शापित आहे, ते काम आमचं नाहीये. तो देवबाप आहे, तो देवपुत्र आहे, तो देव पवित्र आत्मा आहे. जर देवाने म्हटलं मी बाप आहे तर तो बाप आहे, म्हणा देव माझा बाप आहे. जर येशूने म्हटलं की मी पुत्र आहे तर म्हणा येशू माझा देव आहे. आणि जर पवित्र आत्म्याने म्हटलं की मी मदतनीस आहे तर म्हणा पवित्र आत्मा माझा देव आहे. बोला चर्च आमेन. या स्वर्गाच्या देवाला जर इच्छा असेल सो इच्छेने एक टाळ्याचं अर्पण देऊया. बर, या आजच्या एपिसोडचा कन्क्लुजन करत असताना किंवा शेवट करत असताना महत्त्वाची गोष्ट, स्त्रीची जी संतती आहे ना, प्रत्येक स्त्रीमध्ये देवाने लेकराला जन्म घालण्याची ताकद ठेवलेली आहे. किंवा अजून सिंपल भाषेत जर बोलायचं तर स्त्रीमध्ये बच्चेदानी म्हणतो आपण त्याला. हे बच्चेदानीचं काम काय? लेकरांना जन्माला घालणं. आणि स्त्रीमध्ये हे सीड आहे लेकराला जन्म घालण्याचं. लक्षपूर्वक ऐका सर्वजण. कुमारिका मरियेबद्दल मी बोलत असताना अनेक जणांचा जे आरोप आहेत किंवा अनेक जणांचे जे शिक्षण आहेत ते असे आहेत की स्त्रीमध्ये तर लेकराला जन्म घालण्याची ताकद आहे. आणि बरोबर आहे, स्त्री लेकराला जन्माला घालू शकते, पण अशी जगात एकही स्त्री नाहीये जी पुरुषाशिवाय लेकराला जन्माला घालू शकते.
इतिहासात नाही, ना काल ना आज ना युगानुयुग. एकच स्त्री देवाने निवडली, एकच स्त्री देवाने बोलवली आणि एका स्त्रीने पुरुषाशिवाय लेकराला जन्म घातलं आणि ते लेकरं होतं येशू बाळ, ते लेकरं होतं इम्मानुएल देव, ते लेकरं होतं राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. आणि हे फक्त बायबलच्या देवाला शक्य आहे, हे फक्त स्वर्गाच्या देवाला शक्य आहे, हे फक्त आमच्या महान देवाला शक्य आहे. आमच्या देवाने हजारो वर्ष अगोदर उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलं स्त्रीची संतती. परत रिपीट करतो मी, सायन्स सांगतं की स्त्री लेकराला जन्म घालू शकते आणि अगदी बरोबर आहे, आम्ही सायन्सचा रिस्पेक्ट करतो. पण अशी एकही स्त्री नाही की जी पुरुषाच्या बीजाशिवाय लेकराला जन्म घालेल. काय वचन आलं? असं म्हटलं का आदमा तुझी संतती, पुरुषाची संतती शब्द आला का? अरे खालीच आदम होता ना. जर देवाला त्या ठिकाणी अशा प्रकारे मांडायचं होतं तर मग देव म्हटलं असतं आदमा तुझी संतती, स्त्रीची संतती का? कारण हजारो वर्ष अगोदर देवबाप हा ख्रिसमस तयार करत होता, देवबाप हा नाताळ तयार करत होता, देवबाप हा जय उत्सव तयार करत होता, देवबाप हा जन्मदिवस तयार करत होता. हजारो वर्ष अगोदर यशाद्वारे तो बोलला, अनेक संदेशाद्वारे तो बोलला आणि ती भविष्यवाणी मत्ताच्या काळात, म्हणजे आज मी बोलत असताना 2000 जवळजवळ 20-23 वर्ष अगोदर पूर्ण झाली. कुमारी मरीला दिवस गेले, पवित्र आत्मा तिच्यावर आला आणि ती तारीख होती 25 मार्च. किती तारीख होती? हा, लक्ष बरोबर ठेवा. 25 मार्च या दिवशी हा जो हिब्रू लोकांचा महत्वाचा महिना आहे, ज्याला ते निसान म्हणतात, या महिन्यामध्ये कुमारिकेला देवदूताचं दर्शन झालं. याची हिस्ट्री अवेलेबल आहे, याच्या तारखे अवेलेबल आहे, याच्या डिटेल अवेलेबल आहेत. मरियाला दिवस गेले तो दिवस आणि त्याचे डेट्स अवेलेबल आहे. आता जन्म कधी झाला याच्याबद्दल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये जाणार आहोत. 25 डिसेंबरला आपण उचलणार आहोत. रोमन जो सण आहे, अनेक लोकांचं म्हणणं की रोमन सण होता आणि मग हे नातं त्यात गेलं आणि रोमन सण आपण सगळे पाळतो. डिटेलमध्ये जाऊ पुढच्या रविवारी. अनेक लोकांचं म्हणणं की आश्चर्य मूर्ती जी आम्हाला एचकेलच्या पुस्तकात पाहायला मिळते तिचा पण 25 डिसेंबरला सण होता आणि तो पाळतो आपण. जाऊया आपण डिटेलमध्ये, तसंच होतं का, डिसेंबरमध्येच होतं का? अनेकांचं म्हणणं आहे की हा सूर्यदेवाचा किंवा सूर्याच्या नावाने, जो सूर्यदेवता नावाने रोमन लोक पूजा करायचे त्याचा सण होता आणि हा तो दिवस आहे. पाहूया खरंच असं आहे का रोमन लोकांनी काही गडबड केली आणि ते ख्रिसमसमध्ये घुसले पुढच्या रविवारी. कमॉन चर्च. अजून थोडं डिटेल बेथलेहमाकडे जाणार आहोत, चरणीकडे जाणार आहोत. ही चरणी कुठं होती? बेथलेहमात नेमकं कोणती चरणी होती? चरणी म्हणजे गव्हाण. ही गायची होती, म्हशीची होती, घोड्यांची होती, का बकऱ्यांची होती, का मेंढरांची होती? पुढच्या रविवारी. पुढचा रविवार माझ्याकडे आहे, मी देवाला धन्यवाद देतो. पुढच्या रविवारी आपण याला हात घालूया आणि अजून थोडं डिटेल आपण ख्रिसमसबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण ख्रिसमसचा इतिहास आणि ख्रिसमसची गोष्ट, मत्ताईचे शुभवर्तमान 1 आणि 2 अध्याय आणि लुकाचं शुभवर्तमान 1 आणि 2 अध्याय इथून घेतलेले आहे. या ख्रिसमस सीझनमध्ये आपण ख्रिसमस साजरा करत असताना हा संदेश आपल्याला मदत करेल की आपण बिब्लिकल ख्रिसमस साजरा करावा. हा संदेश आपल्याला मदत करेल की आपल्याला ख्रिसमस जो आहे त्याचा रूट कळावा. हा ख्रिसमस आपल्याला मदत करेल की याबद्दल काय भविष्यवाण्या होत्या, याबद्दल काय इतिहास होता आणि याबद्दल बायबल काय सांगतं, हा संदेश आपल्याला मदत करणार आहे. मी आपल्याला सांगितलं की येशू ख्रिस्त जो जन्म आहे त्याच्या अनेक महत्त्वाचे पुरावे. आईचा पुरावा दिला का मी? येशूच्या आईचं नाव काय? अरे येशूच्या आईचं नाव काय? टीवरचे. व्हेरी गुड. कुठं सांगितलंय? बायबलमध्ये. कुठे सांगितलंय? लुकाच्या सुवर्तमामध्ये. कुठे सांगितलंय? 1 अध्यायामध्ये. कुठे सांगितलं? 26व्या वचनामध्ये. काय नाव आहे येशूच्या आईचं? येशूच्या वडिलाचं. वडील कोणता? बायोलॉजिकल नाही. लक्षपूर्वक ऐका. येशू जो आहे त्याचा जन्म पवित्र आत्म्याने झाला, पण ज्याशी मरिया वाग्दत्त होती आणि ज्याने वडिलाचा रोल प्ले केला त्याचं नाव काय? योसेफ. कुठे आहे? अरे कुठे आहे? कुमारी गर्भवती होईल ही भविष्यवाणी कुठे आहे? अरे ही मत्ताईच्या शुभवर्तमानात आहे. मत्ताई सांगतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं संदेश नीट समजून घ्या, बायबल आणा, नोट्स घ्या, हे लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला मदत होईल. आपण सगळं शुभवर्तमानातून पाहत आहोत आणि हीच भविष्यवाणी येशूच्या संदेशात होती जी मत्ताई पूर्ण झालेला सांगतो संदेशाची भविष्यवाणी. आता संदेशाची भविष्यवाणी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात आम्ही पाहतो की स्त्रीची संतती, आणि स्त्रीची जी संतती आहे ती तोपर्यंत स्त्रीची संतती आहे जोपर्यंत आम्हाला पाहायला मिळतं की देव काहीतरी करत नाही, देवाकडून काहीतरी होत नाही. अशी कोणतीच जगात स्त्री नाही की जी स्वतः लेकराला जन्म घालेल पुरुषाशिवाय. सापडली कोणी? कधी पाहिली का तुम्ही कोणी अशी स्त्री की जिला नवरा नाही आणि दिवस गेले? आणि जर सापडली तुम्हाला माहिती काय गडबड होऊन जाते सगळी. कारण जग आहे, जगाचे विचार भयानक आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी देवदूताचा
त्या देवदूताची एंट्री आहे जो जुन्या काळात नवीन करत आहे. मागे लोकांची एंट्री आहे. योसेफ त्या ठिकाणी आहे, गव्हाण त्या ठिकाणी आहे आणि पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे. आणि मरियेला अलिशबाची भेट घ्यायला लावली, कारण योहान त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी पण योहानाचा जन्म जो आहे तो अद्भुतरित्या झालेला होता. या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर अशासाठी ठेवत आहे की ख्रिसमस साजरा करत असताना तुमच्या आणि माझ्या कानावर हे कुठून येऊ नये की ख्रिसमस जो आहे किंवा नाताळ जो आहे हा काय बायबलमध्ये नाही. अरे येशूची आई बायबलमध्ये, येशूचा जन्म बायबलमध्ये, येशूच्या जन्माचं ठिकाण बायबलमध्ये, येशूची भविष्यवाणी बायबलमध्ये, येशूबद्दलचे देवदूत ज्यांनी भविष्यवाणी केली ते बायबलमध्ये, मेंढपाळ बायबलमध्ये, तारा बायबलमध्ये, हेरोद बायबलमध्ये, याकोब बायबलमध्ये, दावीद बायबलमध्ये, हवा बायबलमध्ये. आणि पुढच्या आठवडे मी दावीदाकडे घेऊन जाणार आहे, पुढच्या आठवडे मी तुम्हाला ओबेदाकडे घेऊन जाणार आहे, ईशाकडे घेऊन जाणार आहे. हे सगळे बायबलमध्ये आणि हे सगळे येशूच्या जन्मामध्ये. हालेलुया. आणि हे सगळं जर असताना आम्हाला इकडे तिकडे पाहायचं नाही, आम्हाला देवाच्या प्रेमाकडे पाहायचं आहे. आज जे प्रूफ मी तुम्हाला दिले मॅक्झिमम बायबलमधून दिलेले आहेत. पुढच्या आठवडी पण मी जास्तीत जास्त बायबलमधून देणार आहे. पण बायबलच्या व्यतिरिक्त मी आपल्याला अजून काही सोर्सेस आहे जे बायबलला 25 तारखेला येशूच्या जन्माला, मरियेच्या डिलिव्हरीला, त्या तारखेला आणि त्यामध्ये निसर्ग आहे, त्यामध्ये सीझन्स आहे. हे सगळं पुढच्या आठवडे अजून डीप असणार आहे. जे आज आलेत, ज्यांनी मला ऐकलं त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद. जर तुम्ही आशीर्वादित झाले असाल तर देवाला धन्यवाद द्या. हा मेसेज इतरांपर्यंत घेऊन जा, हा मेसेज इतरांना सांगा. आणि नाताळ साजरा करत असताना लक्षात ठेवा, कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका, कुठल्याही शिक्षणाला बळी पडू नका. हा, ही गोष्ट जर आपण म्हणाल 25 डिसेंबर नाताळ आहे का, त्याच्याबद्दल वेगळा संदेश आहे. पण मी आज 25 डिसेंबरबद्दलच बोलत नाही, मी आज येशूच्या जन्माबद्दल बोलत आहे. मी मागच्या रविवारी येशूच्या जन्माबद्दल बोललो, मी पुढच्या रविवारी पण येशू जन्माबद्दल बोलणार आहे. आणि मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल, मग तो मार्च असो, एप्रिल असो, कोणताही महिना, मी येशूच्या जन्मावर बोलणार. मी मागचे 6 महिने आपल्याशी जे शेवटच्या काळाबद्दल बोललो, मी आपल्याला स्वार्थ सांगितली आणि त्यामध्ये स्वार्थात पहिला मुद्दा होता की देवाने येशूला पाठवलं आणि तो मरियेच्या पोटी जन्माला आला. बायबल येशूच्या जन्माशिवाय अधुरं आहे. बायबल येशूच्या जन्माशिवाय किंवा येशूच्या जन्माच्या स्टोरीशिवाय बायबलच नाही आहे, कारण सुरुवातच तिथून आहे. आणि पुढच्या रविवारी पहिल्या शतकात लोकांनी कसा प्रयत्न केला की येशूचा जन्मच दाखवायचा नाही. जर येशूचा जन्म त्या शतकात दाखवला गेला नसता तर आज एक स्टोरी बनली असती, येशूचा आला नाहीये. लक्षपूर्वक आहे का मी काय बोलतोय? एक स्टोरी बनली असते की येशू ख्रिस्त जो आहे हे नावच आहे, याची काही तारीख तिथे नाहीये. आणि म्हणून जेव्हा येशूला कबरेत ठेवलं त्यावेळेस येशू ज्यावेळेस उठला, या यहुदी लोकांनी, रोमन लोकांनी काही लोकांना पैसे देऊन सांगितलं, बायबलमध्ये लिहिलं आहे की जाऊन सांगा त्याला चोरून नेलं शिष्यांनी म्हणून. बरोबर आहे का? वाचलं का तुम्ही? जर असं बायबलमध्ये कल्पना करायची बायबलमध्ये नाही, ते कसं खतरनाक असेल. आणि शिष्यांनी लगेच येशूच्या जन्माबद्दल का नाही लिहिलं? कारण तो काळ लिहित बसायचा आणि AC मध्ये बसायचा नव्हता, आणि तुमच्यासारखा माझ्यासारखा खुर्च्यान फॅन खालचा नव्हता. तो काळ छळाचा होता. पेत्र धरला का मारला, पौल धरला का मारला, धरली का मारला, येशूचं नाव मारा. बरोबर बोलतोय का मी? आणि त्या काळामध्ये जीव वाचवायचा होता, त्या काळामध्ये येशू गाजवायचा होता, त्या काळामध्ये येशू वाढवायचा होता, येशू पोचवायचा होता. म्हणून 70व्या शतकात पहिलं जे गॉस्पल आलं 35व्या शतकात नाही आलं, किंवा 35व्या दिवसात नाही आलं, 23 सनमध्ये नाही आलं. का 70व्या आलं? कारण हे इस्टॅब्लिश होत होते चर्च. आणि पहिल्या चर्चने पहिल्या शतकात का हे डिसिजन प्रॉपर आले नाही? कारण त्या काळामध्ये धर्म, रोमन गव्हर्नमेंट यांच्यामधलं मोठं युद्ध होतं. आलं तुमच्या लक्षामध्ये? आज इथं मी तुम्हाला बोलतोय, त्या काळात असं नव्हतं. जर मी असं बोलतोय, मला कुठून धरून घेऊन गेले असते आणि मला मारून टाकलं असतं. तुम्ही असे ऐकू शकले नसते. त्या काळामध्ये रोमन गव्हर्नमेंट एवढं भयानक होतं, जिथं ख्रिस्ती दिसला त्याला मारा, त्याला जाळा, त्याला कापा, त्याला तुडवा, त्याला उडवा, ही पद्धत रोमन. कारण त्यांना येशू ख्रिस्त जो आहे तोच मान्य नव्हता, यहुद्यांना मान्य नव्हता. पण येशू ख्रिस्त तुम्हाला मला मान्य असून नसून काय फरक पडतो? ज्याला देवाने या जगात पाठवलं, जो स्वतः देव आहे, जो स्वतः शब्द आहे, त्याच्या पुढं कोणाचंच काही चालू शकत नाही. येणारा नाताळ, नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचं जाऊ. आणि विशेष ज्या येशूने 2000 वर्षापूर्वी जगामध्ये जन्म घेतला आणि देवदूताने नाताळ साजरा केला, मरियाने नाताळ साजरा केला, मेंढपाळाने नाताळ साजरा केला, जगाने, देवदूताने, स्वर्गाने नाताळ साजरा केला, तोच नाताळ 2000 वर्षानंतर आज तुम्ही आणि मी साजरा करत आहोत. आणि हा नाताळ साजरा करत असताना प्रभू तुमची निवड करो, प्रभू तुमची भेट घेऊ, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव, प्रभू तुम्हाला बरकत देव, परमेश्वर तुमचे डोळे उघडो आणि बायबलचं रहस्य, द हिस्ट्री ऑफ ख्रिसमस अँड द मिस्ट्री ऑफ ख्रिसमस देवबाप तुम्हाला प्रगट करो. आमेन म्हणाल चर्च? जर तुम्ही स्वीकारला असाल तर मोठा आमेन.
यावेळेस आपण प्रार्थना करू. प्रेमळ देव बापा, प्रभू येशूच्या नावात तू आज आमच्याशी बोललास, आम्ही तुला धन्यवाद देतो. जर तुमचं मुख उघडत नसेल आणि 2 मिनिटं तुम्हाला देवाला धन्यवाद देऊशी वाटत नसेल तर आलेला संदेश हा तुमच्यापासून सैतान चोरून घेऊन जाईल. जर तुम्हाला देवाला गौरव देऊशी वाटत नसेल या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तर आलेला संदेश हा तुमच्यासाठी उपयोगाचा ठरणार नाही. बायबल सांगतं देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला पुत्र दिला अशासाठी की त्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. ख्रिसमस हा सार्वकालिक जीवनाचा उत्साह आहे. ख्रिसमस हा तारणाचा उत्साह आहे. ख्रिसमस हा देवाच्या प्रेमाचा उत्साह आहे. या उठून पायावर उभं राहूया, मुख उघडूया. जे मला टीव्हीवर ऐकत आहे, जे मला मोबाईलवर ऐकत आहे, मी आपल्यासाठी पण प्रार्थना करत आहे. येशू ख्रिस्त हा या पृथ्वीवर 2000 वर्षापूर्वी आला आणि ही गोष्ट आम्हाला जे पहिल्या शतकात 70व्या साली लिहिलेलं बायबल आहे त्यामध्ये पाहायला मिळते, नवीन करारात पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी आम्ही येशूच्या जन्माची स्टोरी मत्तय, लूक वर्तमान यामध्ये बारकाईने आणि पौलाच्या पत्रामध्ये पण आम्ही बारकाईने पाहतो. प्रियजन हो, या कुठल्या भूलथापांना बळी पडू नका, कुठल्या खोट्या शिक्षणाकडे लक्ष देऊ नका. जर कोणी म्हणत असेल की नाताळ नाही तर तो म्हणतो ख्रिस्त नाही. जर कोणी म्हणत असेल ख्रिसमस नाही तर तो म्हणतो येशूचं अर्पण नाही. जर कोणी म्हणत असेल ख्रिसमस पाळू नका तर तो म्हणतो देवाच्या प्रेमाची आठवण करू नका. या आज जो संदेश आपल्याकडे आलाय या संदेशाला मनात उतरून घ्या. ख्रिसमस म्हणजे कलर नव्हे, ख्रिसमस म्हणजे रांगरंगोटी नव्हे, ख्रिसमस म्हणजे डेकोरेशन नव्हे, ख्रिसमस म्हणजे पिकनिक नव्हे, ख्रिसमस म्हणजे जग नव्हे. ख्रिसमस म्हणजे देवाच्या पायाजवळ येणं, त्याच्याजवळ नम्र होणं आणि त्याचे आभार मानणं की त्याने माझ्या दैन्य अवस्थेमध्ये माझी आठवण केली, त्याने माझी भेट घेतली. या मुख उघडूया. अनेक जण शांत आहे. काही वेळ आज जे तुमच्यापर्यंत आलंय तुम्ही धन्य आहात हे ऐकू शकले. तुम्ही धन्य आहात अशा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे ऐकत आहात. तुम्ही धन्य आहात की अशा चर्चमध्ये बसून तुम्ही हे ऐकत आहात. अनेक लोकांपर्यंत हे जात नाहीये. देवा माझी प्रार्थना आहे हा संदेश अनेक लोकांपर्यंत जाऊ. ज्या लोकांनी आज इथे माझ्या समोर ऐकलाय हा संदेश हे लोक अनेक लोकांपर्यंत घेऊन जाऊ दे. जे लोक टीव्हीवर पाहत आहे प्रभू आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. जीएस इंडिया टीव्हीसाठी आम्ही प्रार्थना करतो, मोबाईल ॲपसाठी आम्ही प्रार्थना करतो. जाऊ दे हा संदेश लोकांपर्यंत. आणि ख्रिसमस खराखुरा साजरा करण्यासाठी जो देवदूताने साजरा केला, जो मेंढपाळाने साजरा केला, जो निसर्गाने साजरा केला, जो माता मरियमने साजरा केला, हो जो योसेफाने साजरा केला, जो मागे लोकांनी साजरा केला, जो सर्व जगाने साजरा केला, येणाऱ्या दिवसामध्ये तुझे लोक तो ख्रिसमस साजरा करू. गहन आणि गुज गोष्टी प्रगट कर देवा. आज तुझ्या सेवकाला चालवलंस, आज तुझ्या सेवकावर तू आमच्याशी बोललास, आज तू आम्हाला भविष्यवाण्याचं रहस्य प्रकट केलं, आज तू आम्हाला स्त्रीची संतती, स्त्रीबद्दल येशया संदेशाची भविष्यवाणी आणि मत्तयाच्या शुभवर्तमानात मरियाबद्दल झालेला भविष्यवाणी याचा उलगडा केला, याचं ज्ञान दिलं. आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. या धन्यवाद द्या. अनेक जण शांत आहे. ख्रिसमस म्हणजे धन्यवाद देणं, ख्रिसमस म्हणजे आभार मानणं, ख्रिसमस म्हणजे येशूला माझ्या जीवनात घेणं. प्रार्थना करा प्रभू त्या गावानीत नाही माझ्या जीवनात जन्माला ये.